प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? प्रभूची दया प्रत्येक सकाळी नवीन असते. प्रभू आजही तुम्हाला एक नवीन आशीर्वाद देईल. हो, प्रभू एक नवीन आशीर्वाद देईल. हे ठिकाण नवीन सारखे दिसते आहे आणि आपण चर्चच्या घंटीचा आवाज ऐकतोय. तुम्ही असं विचार करत आहात का? हे कोचीन मधील एक ज्यू प्रार्थना स्थळ आहे. बायबलमध्ये प्रार्थना स्थळांचा उल्लेख आहे. बायबलात लिहिलं आहे की येशू ख्रिस्त सब्बातच्या दिवशी प्रार्थना स्थळांमध्ये उपदेश करत असत. यहुद्यांकडे यरुशलेममध्ये एक भव्य मंदिर होतं. इतर ठिकाणी त्यांनी अशी प्रार्थना स्थळं उभारली होती. ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी प्रार्थना स्थळ म्हणजेच सिनेगॉग बांधली. तेथे ते धर्मग्रंथ वाचत आणि प्रभूची उपासना करत. 16व्या शतकात पोर्तुगीज आणि लोकांनी भारताच्या या भागावर राज्य केलं. त्या काळात त्यांच्यामध्ये स्थायिक झालेल्या यहुद्यांनी 1560 साली हे प्रार्थना स्थळ बांधले. माझ्या मागे ते यहुदी प्रार्थना स्थळ आहे. अजूनही काही यहुदी इथे राहतात. ते इथे प्रभूची उपासना करतात. इथे अनेक धर्मग्रंथांचे हस्तलिखिते आणि भेटवस्तू ठेवलेल्या आहेत. अजूनही ते इथे येतात आणि प्रभूची उपासना करतात. या भागात काही यहुदी लोक अजूनही राहतात आणि या रस्त्याला यहुदी गल्ली म्हणतात. ते अजूनही प्राचीन वस्तू जपून ठेवतात. तुम्ही कोचीनला आला तर हे पाहू शकता. हे ठिकाण केरला मधील कोची शहरात आहे. तर तुम्ही विचारत आहात का, आजच्या दिवशी प्रभूकडे माझ्यासाठी कोणता संदेश आहे? मत्तय अध्याय 6 वचन 33. तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. जेव्हा तुम्ही हा उतारा वाचता तेव्हा वारंवार ते म्हणतात, काळजी करू नका. तुमच्या अन्न, वस्त्र किंवा उद्याबद्दल काळजी करू नका. तुमच्या मनात काही काळजी आहे का? कुठल्या तरी गरजेबद्दल चिंता. उद्या काय करायचं हे किंवा ते कसं करायचं, अशा काही गरजा आणि समस्या आपल्यावर परिणाम करतात आणि आपल्याला चिंता करायला लावतात. पण येशू म्हणतात, काळजी करू नका. गोष्टी अशा असताना मी काळजी न करता कसा राहू? कोणीतरी आहे जो तुमच्याबद्दल काळजी करतो. तो आपला स्वर्गीय पिता आहे. तो तुमच्याबद्दल काळजी करतो आणि विचार करतो. त्याला माहीत आहे की त्याने तुम्हाला खाऊ घालायचं, वस्त्र द्यायचं, आशीर्वाद द्यायचा आणि तुमच्या गरजा भागवायच्या आहेत. मग तुम्ही काय करायला हवं? प्रथम देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोधा. प्रथम स्थान प्रभूला द्या. स्वर्गाचं राज्य शोधा. मरणानंतर आपण स्वर्गात अनंत काळ राहणार आहोत. या जगात आपलं आयुष्य 70 वर्षांचं असतं आणि जर ताकद असेल तर 80 वर्षांचं. पण आपण स्वर्गात सदैव अनंत काळपर्यंत राहणार आहोत. कोट्यवधी वर्ष हे एक अविनाशी जीवन आहे. येशू हे देण्यासाठी जगात आला. येशूने क्रुसावर मरण पत्करलं आणि पुन्हा जिवंत झाला आणि तो पुनरुत्थानाचा प्रथम फल ठरला. जर आपण प्रथम येशूला शोधलं आणि त्याच्या राज्याची मुले झालो, मरणानंतर किंवा येशू परत आल्यावर आपल्याला एक तेजस्वी शरीर दिलं जाईल. आपण येशू सोबत अनंत काळ राहू. हेच तो तुम्हाला शोधायला सांगतो आहे. प्रथम स्वर्गाचं राज्य शोधा. स्वर्गाच्या राज्यात एक मोठं पुस्तक ठेवलेलं आहे. त्याला जीवनाचं पुस्तक म्हणतात. आपण येशूला स्वीकारून तारण मिळवलं की आपली नावं त्यात लिहिली जातात. फक्त ज्यांची नावं तिथे लिहिलेली आहेत तेच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतात. प्रभू असंच सांगतो, ते राज्य शोधा. तुमचं नाव आहे का म्हणून लक्ष केंद्रित करा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच. दुसऱ्या कशाचीही चिंता करू नका. ते सगळं तुम्हाला दिलं जाईल. प्रभू इथे असंच सांगतो. मग
तुम्ही कशाची चिंता करायला हवी? मला तारण मिळवायचं आहे आणि स्वर्गात जायचं आहे. माझं नाव जीवनाच्या पुस्तकात सापडलं पाहिजे. तुम्ही फक्त याच्याच काळजीत राहा, दुसऱ्या कशाची नाही. देव बाकी सगळं तुम्हाला देईल. आज तुमची गरज काय आहे? प्रभू ती पूर्ण करेन. उद्या तुमची गरज काय असेल तो तीही पूर्ण करेन. आपलं भविष्य त्याच्या हातात आहे. तो आपल्याला आशीर्वादित मार्गाने मार्गदर्शन करेल. मग तुम्ही कशाची चिंता करायची? सगळ्या चिंता प्रभूच्या पायाशी ठेवा. आज तुमच्याकडे फक्त एकच काळजी असावी, माझं जीवन प्रभूला आवडेल असं असावं. मी न्यायाने चालावं आणि स्वर्गराज्यात प्रवेश मिळवावा. आता प्रभूला सांगा, प्रभू, मी तुझं राज्य आणि तुझा न्याय प्रथम शोधण्याचा निर्णय घेतो. माझं नाव स्वर्गराज्यात लिहिलं जावं. माझ्या मृत्यूनंतर मला तुझ्याबरोबर सदैव राहायला मिळो. तू आज माझ्या सर्व गरजांची काळजी घेणार आहेस. मी आता अजिबात चिंता करणार नाही, कारण तू माझी काळजी घेण्यासाठी आहेस. त्यासाठी धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.